वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. आपला सध्या चालला हरिपाठ आणि हरिपाठातील हा 8वा अभंग आहे आणि या 8व्या अभंगातलं हे 3रं चरण आहे. लक्षात आलं का नाही? 3रं चरण आहे. तो एक तत्व नाम साधिती साधन. तर एक तत्व नाम याचा अर्थ हरिपाठ हा ग्रंथ प्रमुख नामच महत्व सांगणार आहे. म्हणून नामाचं महत्व सांगणारा असल्यामुळे नामाचे विशेष रूप ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक रूपाने आपल्याला प्रतिपादन करून दिले. नाम किती व्यापक आहे, नाम किती श्रेष्ठ आहे. तसं आज या चरणामध्ये माऊली म्हणतात एक तत्व नाम म्हणजे नाम हे एकच तत्व आहे. जगात नाम हेच एक तत्व आहे. ते सर्वश्रेष्ठ आहे, ते सर्वाचं कारण आहे. त्याप्रमाणे नाम हे सर्वांचा आत्मा आहे. इतकं नामाचं परब्रह्माचं ऐक्य संतांनी वर्णन केलं आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाचं नाम हेच एक तत्व आहे. कारण ओम या नामापासूनच संपूर्ण जगत उत्पन्न झालं. म्हणजे संपूर्ण जगाचं कारण सुद्धा काय आहे? नामच आहे. दुसरी गोष्ट, सर्व ग्रंथाचं एक तत्व सुद्धा काय आहे? नामच आहे. 24 जाण साहे शास्त्री, कारण 18 पुराणाचे पोटी नामेविना एक गोठी. म्हणजे सर्व ग्रंथाचं नाम हेच एक तत्व आहे. आणि सर्व परमार्थाचं हे तरी काय आहे? नाम हेच एक आहे. ते तुकाराम महाराज म्हणतात हाची माझा नियम धर्म मुख्य विठोबाचे नाम. याचा अर्थ परमार्थातलं मुख्य तत्व सुद्धा काय आहे? नामच आहे. आणि मानवी जीवनात सुद्धा काय आहे? आपण परमार्थ करतो त्या जीवनातलं मुख्य सार काय आहे? नामच आहे. रंगाला या रंगीन तुका विठ्ठल सर्वांगी, अनेक प्रमाण आहेत असं. आणि म्हणून संपूर्ण सगुण साक्षात्काराचं एक तत्व कोणतं असेल तर नामाने सगुण साक्षात्कार होतो. आणि निर्गुणाचा साक्षात्कार होतो त्याकरता सुद्धा नाम हेच साधन, मग त्याचं सुद्धा नाम हेच मुख्य तत्व मानलेलं आहे. अंतकरण शुद्धीचं कारण तरी कोण मानलंय? नाम हेच एक मुख्य तत्व मानलेलं आहे. तर असं म्हणून नामाप्रत्ये तत्व नायर्य अन्यथान वायानी पंथा जाशीत झाली. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. पुढे त्याचं विवेचन आले तिथं अजून याचं विवेचन मी करणार आहे. पण इथं तत्व म्हणजे काय? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आपलं नाही. एक तत्व नाम साधिती साधन. तर एक तत्व नाम तत्व काय असतं? नाम हे एकच तत्व आहे का? तर याचं थोडंसं चिंतन करायचं. तत्व म्हणजे काय? तर एक मुख्य शब्द असतो. मुख्य तुम्ही ऐकलेले, दुसरं तर ऐकलं तुम्ही, मग तुम्हाला कळणार आहे. तर अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये, अनेक ग्रंथामध्ये, अनेक पंथामध्ये असे अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. इतर काय म्हणतो इतर पंथाचे त्यांचे ग्रंथ पण असतात. आणि त्यांनी काय केलं असतं? एक शब्द असा मुख्य मानलेला असतो, त्याला तत्व असं म्हणतात. तसं तत्व शब्दाचा अर्थ असतो ब्रह्म. ब्रह्म हे एकच तत्व आहे जगतामध्ये. तर असं सर्वांनी एक आपलं काय केलं आहे? एक महत्वाचा शब्द मानलेला आहे. तसं वेदांत शास्त्रात कोणता महत्वाचा शब्द आहे? भक्ती संप्रदायात कोणता महत्वाचा शब्द आहे? बाकी कोणी कशाचे महत्व मानलंय? तर त्याचं नाव तत्व असतं. तत्व याचा अर्थ शंकराचार्याने असं म्हणलंय, तदिति नाम सर्वंच ब्रह्म तस्य नाम तद्भाव तत्वम ब्रह्मणो याथात्म्यम असं शंकराचार्याने लक्षण केलं आहे. तर तदिति नाम सर्वंच ब्रह्म तस्य नाम. तर तत् हे काय? ब्रह्माचं नाम आहे. कसं काय नाम आहे? तत्वमसी महावाक्य ऐकलंय का तुम्ही? मग त्याच्यात काय आलंय? तत्वम आणि असे आले का नाही? तर तत् हे काय आहे? हे ब्रह्माचं नाव आहे. जसं ब्रह्म हा शब्द आहे तसं तत् हा सुद्धा काय? ब्रह्माचं वाचकच आहे. तो म्हणजे तत् हे ब्रह्माचं नाम आहे. म्हणजे याचा अर्थ तत् आणि त्याला काय केलं? तत्व असं झालं ना. तर मग त्याला त्व हा भाववाचक प्रत्यय जोडून मग तत्वम असं त्याचा अर्थ होतो. तत्व असा त्याचा अर्थ होतो.
तर तत् हे सर्व, बरं तत् हे सर्वनाम पण आहे का नाही? तुम्ही व्याकरणात गेलं ना, तत् हे सर्वनाम आहे. मग ते कशाला सगळ्याला लागत, ते कशाला लागत का नाही? सर्वनाम म्हटल्यानंतर त्यात काय पशु आले, माणसं आले, पदार्थ आले, त्याला सर्वनाम सगळीकडेच लागतं का नाही? आणि त्यामुळे तत् हे सर्वनाम आहे आणि तत् सर्व पदार्थांना लागू पडतं, ते सर्व पदार्थाला जोडलं जातं. आणि सर्व पदार्थाच्या आत बाहेर व्यापक कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तत् हे एक परमात्म्याचं नाम आहे. तत् म्हणजे याचा अर्थ तत्व, तत्व म्हणजे ब्रह्म. आणि म्हणून त्याला तत् हे एक नाव आहे. त्याला भाववाचक असं त्व जोडलं आणि त्यामुळे त्याला लागून काय झालं मग? तत्व. आणि तत्व म्हणजे काय झालं? ब्रह्म, असं त्याचा अर्थ होतो. तर भगवंतानी सुद्धा 17व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. ओम तत्सदी निर्देशो ब्राह्मणस त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदास्य यज्ञासी विहिता पुरा, असं 17व्या अध्यायामध्ये आलेला आहे हा श्लोक. तर ओम तत् सत असे ब्रह्माचे हे 3 नाव आहेत. तिथं गीतेमध्ये सांगितलंय ओम तत् सत इति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. तर तिथं पहिलं ओम हे ब्रह्माचंच नाव आहे आणि तत् हे ब्रह्माचंच नाव आहे आणि सत हे सुद्धा ब्रह्माचंच नाव आहे. प्रजापतीने पूर्वी या नामानेच काय केलं आहे? ब्राह्मण, वेद आणि यज्ञ याची निर्मिती केली आहे. तो असो भागतो. तर तत् आणि त्याला त्व जोडून त्याला म्हणतात ते तत्व. म्हणजे थोडक्यात तत्व हा याचा अर्थ हे ब्रह्माचंच वाचक आहे. तत्व म्हणजे ब्रह्म थोडक्यात. पण इथं नामाचं काय आलं? मग एक तत्व म्हणजे नामाचं काय आलं? म्हणजे तो ब्रह्म आणि नाम वेगळं मानलेलं नाही. पण प्रथम मला हे सांगायचं आहे, तत्व ही गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने वेगळं वेगळं मानलंय. तर मुख्य जे जे मानतात ते त्याला ते तत्व असं समजतात. अनेक शास्त्रकार आपले आपले मुख्य तत्व मानलेले आहेत. त्यांनी सगळ्यांनी काय सारखं मानले? शास्त्रकार काही एक नाही, ते प्रत्येकाने आपले वेगवेगळे मानलेले आहेत. काय काय वेगळं मानलं? जे शून्यवादी बौद्ध आहेत त्यांनी काय तत्व मानलं? शून्य एक. त्यांनी शून्य एक तत्व मानलेलं आहे. द्वैतवादी जे असतात ते स्वतंत्र आणि अस्वतंत्र असे 2 तत्व मानतात. जैन जे आहे ते जीव आणि अजीव असे 2 तत्वे मानतात. रामानुजशास्त्र आहे ते द्रव्य अद्रव्य असे 2 तत्व मानतात. पाशुपत शास्त्र आहे ते पती, पशु आणि पाश असे 3 प्रकारचे तत्व मानतात. आणि 4 वाक असतात ते काय करतात? वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी 4 वाकांनी असे 4 प्रकारचे तत्व मानलेत. म्हणजे थोडक्यामध्ये मुख्य असे ते तत्व मानलेत. आणि शक्ती तांत्रिक असतात ते मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन असे त्यांनी 5 तत्व मानलेले आहेत. आणि वैष्णव तांत्रिक असते ते गुरु, मंत्र, मन, देव, ध्यान असे त्यांनी काय मानले आहेत? 5 तत्व मानले आहेत. शैव जे असतात ते काल, त्या ठिकाणी कला, काल, नियती, विद्या, राग, प्रकृती व गुण असे त्यांनी किती मानले आहेत? 7 तत्व मानले आहेत. आणि कपिल, त्याला सांख्ययोग आपण म्हणतो, सांख्यशास्त्र, तर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी 25 तत्व मानलेले आहेत. म्हणजे मुख्य त्या 25 तत्व ते त्यांच्या सगळ्या ग्रंथाची रचना झाली आहे. तर पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियाचे 5 विषय म्हणजे किती झाले? ते 5 त्रिक 15. मन, आत्मा, प्रकृती आणि महत 15 किती झाले? 19. आणि मग पुढं काय मानलं त्यांनी? अहंकार, पाणी, उपस्थ आणि पायू असं किती झाले? ते 4. म्हणजे 19 आणि 4 किती झाले? 19 आणि 4 म्हणजे 15. मन, आत्मा आणि प्रकृती आणि महत आणि सुख किती झाले? हे 5. 15 आणि 5 20 झाले. अहंकार, पाणी, पायू, उपस्थ असे मिळून किती झाले? हे सगळे 25 तत्व होतात. ते एखादं राहिलं असेल पण त्यांनी काय म्हणले? सांख्याने 25 तत्व मानले. आणि योगी जे आहे त्याच्यात त्यांनी त्या 25 मध्ये एक ईश्वर मिळवला आणि योगशास्त्र ते 26 तत्व मानतात. जाऊ दे, आपल्याला तुम्हाला काय माहिती म्हणून सांगली तुम्हाला. मग आता इथं तात्पर्य काय सांगायचं आहे? तर वारकरी संप्रदायात नाम हे काय मानलेलं आहे? एक तत्व मानलेलं आहे. नाम हे काय? एक तत्व आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात एक तत्व नाम
दृढधरी म्हणा. तर दृढधरी म्हणा हे पुढे येणार आहे, तिथं मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथं एक तत्व नाम साधिती साधन. तर एक तत्व नाम हे महत्वाचं साधन आहे आणि तेच एक तत्व आहे. तर त्या तत्वाने काय होतं, साधन हे साध्य करावं लागतं. नाथ महाराज म्हणतात, येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. ज्याला साधनाची सिद्धता करता येते त्या साधनाने तिथं भवाचं बंधन तुटतं. पण साधनाची सिद्धताच नाही केली, त्या मंत्राची सिद्धताच नाही केली, तर ते साधन काय तुमचं बंधन भवबंधन तोडणार नाही. म्हणून मंत्रसिद्धी कारणम त्याला असं म्हणतात. साध्यते कर्म निष्पाद्यते आणि नीती साधनम. थोडक्यात ते साधन असतं साध्यते कर्म निष्पाद्यते, म्हणजे जे साध्य प्राप्त करून देतं त्याला साधन असं म्हणतात. जे साधन मंत्राची सिद्धी करून देतं असं ते साधन सिद्ध असतं. तर असं आहे हे साधन. तर नाम एक विशेष प्रकारचं साधन आहे. मग भगवंताचं नाम हे काय करतं, तर भगवत प्राप्ती करून देतं आणि द्वैताचं बंधन त्याला बाधित नाही. ह्या दोन गोष्टी तर प्रमुख सांगायच्या असतात. तर या ठिकाणी एक नाम साधन, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक नाम हेच एक साधन मुख्य मानलेलं आहे. दुसरी गोष्ट नाम हेच एक मुख्य साध्य मानलेलं आहे. तिसरी गोष्ट नाम हेच एक साधन आणि साध्य हे वेगळं मानलेलं नाही. नाम आणि नामी, नाम आणि परमात्मा हे दोन्ही भिन्न न मानता त्यांनी एकच मानलेले आहेत असा प्रकार. म्हणून आणि मग असं ज्याला समजतं त्याच्या द्वैताची त्याला द्वैताचं बंधन लागत नाही असा प्रकारे. तर त्या भक्तिशास्त्रामध्ये नामाने देव प्राप्त होतो असं नाही. तर नाम प्राप्त, नाम घेतलं म्हणजे त्याला नाम हेच देव आहे ना, नामाने ज्ञान प्राप्त होतं असं न म्हणता मग काय म्हणतो, तो नाम हेच ज्ञान आहे. भक्तिशास्त्रात असं म्हटलं त्यांनी. तर या ठिकाणी न नाम सदृशम ज्ञानम न नाम सदृशम व्रतम न नाम सदृशम ध्यानम न नाम सदृशम फलम न नाम सदृशस्त्यागो न नाम सदृशस्य महा न नाम सदृशम पुण्यम न नाम सदृश गती. तर न नाम सदृशम ज्ञानम याचा अर्थ भगवन नामासारखं जगात दुसरं ज्ञान नाही. त्याचं कारण काय, नामाने ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञान म्हणजेच परमात्मा असतो आणि नामाचं आणि परमात्म्याचं स्वरूप वेगळं मानलेलं नाही. कसं वेगळं मानलेलं नाही, तुम्हाला अनेक वेळा आपण सांगितलंय. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणलंय, नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म आणि नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणजे परमात्म्याचं नाव हे काय परब्रह्मच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे नाम आणि चैतन्य निजधाम. नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म. म्हणजे भगवंताचं नाम आणि ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आणि भगवान हे वेगळे मानलेले नाहीत. म्हणून नाम सदृशम ज्ञान, नामासारखं ज्ञान नाही जगात. मग काय नामाने माणसाला काय होतं म्हटले, नामाचं एक व्रत घेतलं. अरे नाम हेच व्रत आहे. नाम जगात सगळ्यात मोठं व्रत कोणतं आहे, नाम हे सगळ्यात मोठं व्रत आहे. एक नाम तत्व हेच एक जगात श्रेष्ठ ज्ञान आहे. नाम तत्व हेच एक जगात सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. नाम तत्व हे सर्व जगात श्रेष्ठ ध्यान आहे. न नाम सदृशम ध्यानम. नामस्मरण जर केलं त्याने साधन सिद्ध केलं तर हे याला ध्यान असं म्हणतात. नाम सदृशम फलम. नामाने फल मिळतं असे का, नाही. भगवंताचं नाम घेतलं तर त्याचं नाम हाच परमात्मा आहे. नामाने परमात्मा मिळतो असं नाही. मग नाम हाच परमात्मा. नामा म्हणे नाम केशव केवळ आणि जाणते प्रेमळ हरिभक्त. मग नामाने देव मिळतो का नाम हाच देव आहे? नाम हेच देव आहे ना. नाम याला म्हणतात एकतत्व नाम साधिती.
म्हणजे त्याला म्हणतात नाम हे मुख्य तत्व असा आहे. तर नामाने देव मिळत नाही, नामाने ज्ञान होत नाही. तर नाम हे एक नाम, एक हरिनाम हे तत्व हे ज्ञान आहे. नाम तत्व हे ज्ञान आहे किंवा नाम तत्व हे ध्यान आहे. नाम तत्व न नाम सदृश त्याग हा. मग नामस्मरण केलं मग त्याला प्राप्त वैराग्य प्राप्त होत असं नाही. अरे नाम घेणं हे सर्वात मोठं वैराग्य आहे. न नाम सदृशन शम हा. नामस्मरण केलं म्हणजे त्याला शम प्राप्त होतो, म्हणजे त्याला निग्रह प्राप्त होतो. इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह नाही. नामस्मरण हाच निग्रह आहे. याला म्हणतात एक तत्व नाम. असं हे नामाचं तत्व आहे. न नाम सदृश. नामाने पुण्य होतं का? नाही नाही नाही. मग होत नाही का? माऊलीने म्हटले हरिमुखे म्हणा न हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण हे जोपर्यंत नाम साधन समजलं जातं तोपर्यंत तसं. पण ज्याला नामाचं एक तत्व नाम साधिती साधन, ज्याला नाम ज्याला नाम हे तत्व या साधनाचं सिद्ध झालं तर त्याच्याकरता नामाने पुण्य होत नाही. नाम हे पुण्याचंच रूप आहे. नाम हे परमात्म्याचंच रूप आहे. नाम हे ज्ञानाचंच रूप आहे. म्हणून न नाम सदृशम पुण्यम न नाम सदृशम गती. नामाने गती प्राप्त होते असं नाही. मग नाम हीच गती आहे. अरे ज्याला भगवत नाम प्राप्त झालं त्याच्यामुळे गती परमात्माच आहे. आणि परमात्म्यापेक्षा जगात दुसरी गती कोणती असते? गतीर भरता प्रभू साक्षी. प्रभू हाच सगळ्यात मोठी गती आहे. आणि प्रभू हा परमात्मा हेच भगवंताचं स्वरूप, नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्याहून त्याला वेगळं करता येत नाही. तर त्याला म्हणतात नामैव परमा मुक्ती नामैव परमा गती. नामैव परमा मुक्ती. नाम हेच परम मुक्ती आहे. नामैव परमा गती. नाम हीच परम गती आहे. नामैव परमा शांती. नामाने शांती नाही, नाम हेच शांती रूप आहे. नामैव परमा स्थिती. नामाने एक ब्रह्मस्थिती प्राप्त होते असं नाही. तर नाम हीच एक मुख्य स्थिती असते. नामापेक्षा वेगळी स्थिती काय असते? काय नामैव परमा भक्ती. नामाने भक्ती प्राप्त होते असं आहे का? नाही. नाम ही भक्तीच आहे. नाम हे भक्तिरूपच असतं. ज्याने नामस्मरण घेतलं तो काय, तो त्याला भक्तच म्हणतात. ज्याच्या मुखात कोणतं नाम चालतं? एक तत्व नाम साधिती. ज्याने त्या नामाला एक मुख्य तत्व समजलंय आणि त्या मुख्य तत्वाचं ज्यांनी ते साधन सिद्ध केलंय, ज्याला हे असं कळतं नाम हे ज्ञान हे, नाम हेच त्याग हे, नाम ही शांती आहे, मग त्याने त्याला काय समजायचं? त्याच्या जीवनामध्ये नामाचं तत्व त्याने काय केलं? सिद्ध केलं. एक तत्व नाम साधिती साधन. मग त्यांनी काय नामाचं साधन काय केलं? साध्य केलं. साधिती याचा अर्थ काय? ते साधन, नाम हे साधन त्यांनी साध्य केलं. एक तत्व हे त्यांनी साध्य केलं. त्याला असं वाटतं मग नामापेक्षा वेगळी मुक्ती नाही, नामापेक्षा वेगळी स्थिती नाही. नाम ही स्थिती, नाम हीच मुक्ती. नामाने शांती नाही, नाम हीच शांती आहे. नामाने स्थिती नाही, अरे नाम हीच स्थिती आहे. भगवंताचं नाम हीच मुख्य स्थिती आहे. नामाने भक्ती नाही, नाम हीच भक्ती आहे. नामैव परमा भक्ती, नामैव परमा मती. नाम याचा अर्थ नामैव परमा मती याचा अर्थ होतो ज्ञान. आणि नामाने ज्ञान नाही, नाम हेच तत्वज्ञान आहे. नाम हेच मुख्य तत्व आहे असं आहे. नामाने प्रीती. नामैव परमा प्रीती. नाम हे प्रेम रूपच असतं. आणि भगवंताचं रूप सुद्धा काय? प्रेम रूप. विठ्ठल प्रेमाचा पुतळा. आपण तो विठ्ठल प्रेमाचा पुतळा. याचा अर्थ काय? भगवंताचं स्वरूप सुद्धा काय? प्रेम रूपच आहे. आणि नाम हे काय? प्रेम रूपच आहे. मग असं नाम ज्याला एक नामाचं तत्व त्यांनी साध्य केलं, त्या साधनाची सिद्धी ज्याला झाली त्याची भावना अशी होती. मग त्याला द्वैताचं बंधन बांधलं जाईल का? त्याला द्वैताचं बंधन बांधलं जाणार नाही. आणि म्हणून असे नाम हीच प्रीती आहे, नाम ही स्मृती आहे. म्हणजे भगवंताची स्मृती म्हणतो आपण ज्याला त्या ठिकाणी असं म्हणतो नाही, तर तसं भगवंताची स्मृती, भगवंताची भक्ती, भगवंताची प्रीती. नामैव कारणं जंतो हो. संपूर्ण जगाचं कारण कोण आहे? परमात्मा आहे. पण ते केव्हा कुठं झालं? ओम. त्या सुरुवातीला ओंकारात शब्द शब्दवावितो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिको भव. संपूर्ण सृष्टीच्या आधी
ओम आणि अथ हे शब्द निर्माण झाले आणि त्या ओंकारातून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. आणि म्हणून नामैव कारणं जंतुः, संपूर्ण या प्राणी मात्राचं मुख्य कारण कोण आहे? ओम हे भगवंताचं नामच आहे. नामैव प्रभुरेवच, माता नाम हा काय? नामाने वेगळा देव आहे का? नाम एव प्रभुरेवच, नाम एव प्रभू एव. भगवान नाम हाच भगवान आहे, नामापेक्षा भगवान वेगळा मानला नाही असं ज्याला समजतं त्यांनी एक तत्व नाम ते साधन सिद्ध केलं. समजलं? ते साधन तुम्हाला परत सांगेल मी त्याचं. तर नामयो परमम तत्वम याच्याकरता एवढं सांगितलं. नाम हेच परम तत्व आहे. नामैव परमो गुरुः, नाम हाच गुरु आहे. म्हणजे एक तत्व नाम साधिते साधन, ज्याने त्या एक नाम हेच तत्व मुख्य मानलं आणि नामस्मरण अंगभूत करून ज्याने त्या एक तत्व नाम असं भगवंताचं नाम ह्या साधनाला सिद्ध केलं आणि अशा साधनाला सिद्ध केल्यानंतर मग एक तत्व नाम त्याचं साध्य झालं. म्हणजे काय झालं? तो नामालाच, त्या नामस्मरणालाच मुक्ती समजतो, नामालाच गती समजतो, नामालाच शांती समजतो, नामालाच स्थिती समजतो. नाम हेच तत्व, नाम हे भगवंताचं नाम एक हे तत्व जे आहे ती नाम या तत्वाने ती भक्ती प्राप्त होती. मग नाम हेच भक्ती आहे, त्याला तत्व असं म्हणतात ते. तर तीच प्रीती, नाम हीच प्रीती आहे, नाम हीच स्मृती आहे, नाम हेच त्या परम तत्व आहे आणि नाम हीच शेवटची स्थिती आहे असं याला म्हणतात. एक तत्व नाम साधिती साधन. मग असं ज्याने साधन साधलं त्याला नामाने वेगळं काही प्राप्त होतं असं म्हणता येत नाही. नाम साधन नाही तर नाम हेच काय आहे? साध्य आहे असं आहे. नाम हे साध्य आहे. नाम सर्व जगाचं कारण आहे, सर्वाचं सार आहे. नामाचं वर्णन किती केलं तरी ते कमीच पडतं. तर असं भाग मुद्दा काय सांगायचा? तर भगवंताचं नाम एक तत्व नाम साधिती साधन. मग ज्यांनी भगवंताचं नाम हे तत्व समजून त्या साधनाची सिद्धी केली तर मग अशा सिद्धी केलेल्या साधकाला नामाचं एवढं महत्त्व कळतं. आणि मग तो नाम, भगवंताचं नाम, तो वेगळं काही समजत नाही. तो त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायामध्ये फार गोड दृष्टांत दिला आहे. तो साधिती म्हणजे याचा अर्थ काय? त्याचं साधन सिद्ध होतं. म्हणजे काय? जसं आकाश असतं, मग आकाश कसं रूप आहे? ते आकाश, त्याला आश्रय कोणी? आकाशच आहे. आकाशाला आश्रय कोणी? आकाशच आहे. तसं नामाचा आश्रय कोणी? नामच असतं ते, कारण परमात्मा आहे तो. म्हणून परी आश्रयो आकाशा, आकाशाची का जायसा, या नाम नामी आश्रयो तैसा अभेदू असे. नाम आणि नामी याला वेगळं मानता येत नाही. जसं आकाशाला आश्रय कोण? आस, त्याप्रमाणे या नाम नामी आश्रयो तैसा अभेदू. नाम आणि नामी याचा काय असतो? अभेदच असतो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक उत्तम प्रकारचा दृष्टांत दिला आहे. काय दृष्टांत दिला आहे? उदयला आकाशी, रवीचे रवी ते प्रकाशी. आकाशात सूर्याचा उदय झाला आणि मग संपूर्ण जगत दिसतंय की नाही? संपूर्ण जगत दिसतं. कशाने दिसतं? सूर्याच्या प्रकाशाने दिसतं. आणि मग सूर्य कशाने दिसतो? सूर्याच्या प्रकाशाने दिसतो ना. सगळं जगत कशाने दिसलं? तर सूर्याच्या प्रकाशाने. आणि सूर्य कशाने दिसला? सूर्यप्रकाशाने. जसं आहे उदयाला आकाशी, रवी ते प्रकाशी. त्या सूर्याला काय केलं? प्रकाशन केलं. हे नाम व्यक्ती तैशी ब्रह्मची करी. तसं भगवंताचं नाम हे परब्रह्मरूप असतं. तुम्हाला माऊलीचं प्रमाण, नाम परब्रह्म वेदाने त्याला परब्रह्मरूपता दिली. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात हे चैतन्य रूपच आहे. असं नाम हे वेगळं समजल्या जात नाही. असं नाम तत्व ज्याला समजलं त्याच्या जीवनामध्ये कोणतंही बंधन येत नाही. मग भगवान इतकं या नाम साधनाची सिद्धता ज्या साधकाने केली त्याला द्वैताचं बंधन बांधील का? आता नाही, त्याला काही द्वैताचं बंधन बांधणार नाही. कारण का? भगवान अशा भक्ताला स्वतः येऊन त्याला ज्ञान देतो आणि त्याला मुक्त करतो.
कारण त्याला जवळजवळ ज्ञान झाल्यासारखी गोष्ट असते. आणि म्हणून माऊली म्हणतात एकतत्वनाम साधिती साधन. आणि असं ज्याचं नाम साधन सिद्ध झालं त्याला द्वैताचे बंधन न बाधिजे. त्याला द्वैताचं बंधन कधी बांधल्या जात नाही. त्याचं कारण काय आहे? द्वैताचं बंधन न बांधण्याचं कारण काय त्याला? तर ते द्वैत बंधन नामाने त्याची आपाप निवृत्ती होती. पण ते द्वैत म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, ते 2-5 मिनिटं सांगतो, 1-2 थोडं सांगतो. तर द्वैताचे बंधन, तर द्वितीयात वै भयम भवती. तर द्वैत हे नेहमी भयाचं कारण असतं. जिथं जिथं द्वैत असतं तिथं तिथं भय असतं. उदरमंतरं कुरुते अथ तस्य भयम भवती, अशी श्रुती सांगते. जे अंतर पाहतात, जे भेद पाहतात, जे द्वैत पाहतात ते भयाला प्राप्त होतात. ते भयाला प्राप्त होतात. आणि कशात? आपला मी आणि परमात्मा यात भेद पाहणं, किंवा नाम आणि नामी यात भेद पाहणं, त्याला त्याला द्वैत म्हणतात. आणि असं हे द्वैताचंच एक प्रकारचं बंधन असतं. आणि ते बंधन त्या माणसाला ते बंधन त्याला भयाला कारण होत असतं. आणि म्हणून भेद, दोघांचा भेद पाहणं, नाम नामीचा भेद पाहणं, किंवा आपला आणि परमात्म्याचा भेद पाहणं, जीव परमात्म्याचा भेद पाहणं, नाम नामीचा भेद पाहणं, याला द्वैत म्हणतात. आणि या द्वैताचंच बंधन होतं. आणि ते बंधन त्याला भयाला कारण असतं. तर द्वैताचं बंधन अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. संसार बंधन, गुणबंधन, कर्मबंधन, आणि अहंकार बंधन, ममकार बंधन, द्वैत बंधन, असे बंधनाचे अनेक प्रकारचे उल्लेख संस्कृत ग्रंथामध्ये हे आणि प्राकृत ग्रंथामध्ये आहेत, संत वाङ्मयात आहेत. तर ह्या सगळ्याचं मुख्य कारण काय? तर द्वैत. आणि द्वैतात हे सगळे बंधन येतात. कुठं पहिली गोष्ट संसार बंधन म्हणजे काय? तर द्वैत हे त्याला संसार बंधन असं म्हणतात ना. आणि मग असं बंधन त्याचं निवृत्त कोणाचं होतं म्हटले? भगवान सांगता, ज्याने माझ्या नामाच्या साधनाची सिद्धता केली, ज्याला माझं नाम हे एक तत्व समजून, हेच एक मुख्य तत्व आहे, आणि असं मुख्य तत्व समजून जिने त्या साधनाची सिद्धता केली, मी त्याला होऊन ज्ञान देतो आणि त्याचं बंधन निवृत्त करतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयांति ते. तेषां सततयुक्तानां, याचा अर्थ जे माझी सतत भक्ती करतात, जे माझं सतत नामस्मरण करतात, ज्याने नामाचं तत्व अंगभूत केलं आहे, ज्याने या नाम साधनाला मुख्य तत्व समजून त्या साधनाची सिद्धता केली आहे, आणि माझं प्रीतिपूर्वकम भजता, ते मला प्रेमपूर्वक जे भजलेले आहेत त्यांना तेषाम काय करतो? बुद्धियोगम तम ददामी, मी त्यांना बुद्धियोग देतो. आणि बुद्धियोग देतो म्हणजे काय करतो? तत्वज्ञान सांगतो, की ज्याने ते मलाच येऊन प्राप्त होतील असं मी त्यांना तत्वज्ञान सांगतो. आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही द्वैत बंधनाचं भय नसतं आणि त्यांना बंधने नसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, एकतत्वनाम साधिती साधन. आणि ज्याने तत्वाचं साधन, नामतत्वाचं साधन सिद्ध करून आत्मसात केलं, थोडक्यात सतत अखंड नामस्मरण करणारा जो भक्त असतो, भगवान सांगतात मी त्याला ज्ञान देतो, आणि ज्ञान देऊन त्याच्या द्वैताच्या बंधनाची निवृत्ती करतो. ते द्वैत बंधन त्याला बाधत नाही, असा या चरणाचा अर्थ आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात एकतत्वनाम साधिते साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.